नमस्कार मंडळी, मी प्रियाज होम रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी छान दाल बट्टी बनवली। एकदम छान लेयर्स आलेली अशी एकदम खुसखुशीत अशी दाल बट्टी, जी फक्त घरातल्याच पिठामध्ये बनवली। दाल बट्टीचं जे स्पेशल पीठ येतं त्या पिठाने नाही, तर घरातल्या गव्हाच्या पिठानेच ही दाल बट्टी बनवलेली आहे। त्याच्याचबरोबर मी छान असं सुंदर चवीचं फोडणीचं वरणही बनवलेलं आहे, जे खूपच अप्रतिम लागते ह्याच्यावरती। आणि त्याच्यावरून तूप जर घातलं तर मग बेतच खूप और होऊन जाईल। इतकं सुंदर असा बेत तयार होतो। खूपच चवीला छान लागतं। कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते। काय केलं, मी इथे एका पातेलीमध्ये अर्धी वाटी तूर डाळ घेतली, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ। तुमच्याकडे याच्यातल्या कुठल्या डाळी असतील त्या तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर एखादी डाळ तुम्ही स्किपही करू शकता। छान व्यवस्थित धुवून ह्याच्यामध्ये पाणी घालून कुकरला साधारण 4 ते 5 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। मी ही जे आहे छोट्या कुकरमध्ये करून घेते आहे। मोठ्या कुकरमध्ये काही आवश्यकता नाही आहे, त्यामुळे मी छोट्या कुकरमध्ये डाळ लावून घेते आहे। साधारण मी 3 जणांना पुरेल एवढं वरण आणि दालबट्टी बनवणार आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून मी ते 4 ते 5 शिट्ट्या कुकरला देऊन घेणार आहे। तोपर्यंत आपण बट्टीची तयारी करूयात। तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। नंतर 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचं आणि 1 चमचाभर ओवा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे छान त्याचा सुगंध येतो। आता हे सगळं घालून झाल्यानंतर मग ह्याच्यावरती जर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की मग ह्याच्यावरती 2 ते 3 मोठे चमचे तेल जे आहे त्याचं मोहन तयार करायचं। एकदम कडकडीत तेल तयार करायचं आणि ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं। 1 मिनिटभर थांबून थंड झालं की लगेचच ते छान मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये। मोहन घातलं ना की दालबट्टी जी आहे ती छान खुसखुशीत तयार होते, बट्टी जी आहे ती। त्यामुळे मोहन आठवणीने घालायचं, त्याच्याने खूप छान असा फरक पडतो बट्टीमध्ये। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर बघायचं असं आपली हे गुठळी तयार झाली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित असं आपलं तेल सगळीकडे लागलेलं आहे। आता मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे, एकदम हात बुडेल असं कोमट पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं करून हे मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित अशी छान गोळा मळून घ्यायचा, कणिक मळून घ्यायची। म्हणजे फार जास्त अशी आपल्याला मऊ म्हणजे पातळही मळायची नाही आहे कणिक, लूज, आणि खूप जास्त असं घट्ट अशी मळायची नाही आहे। आपण पोळ्यांना ज्याप्रमाणे मळतो ना त्याचप्रमाणे ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे। खूप छान अशी दालबट्टी तयार होते। तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला तुम्ही कमेंट पण नक्की करा, रेसिपीज कशा वाटतायत। तुम्ही जर बनवत असाल तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला सांगा। मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स आल्या की, आणि नवनवीन रेसिपीज बनवायला आनंदही मिळतो। आता हे बघा, मी ज्याप्रमाणे पीठ मळते आहे ना त्याप्रमाणे व्यवस्थित असं पीठ छान मळून घ्यायचं। म्हणजे काय होतं की व्यवस्थित मळलं गेलं की छान असं आपल्याला लाटून घेता येईल आणि बट्टी पण छान तयार होईल। आता अगदी शेवटी थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा 2 मिनिट मळून घ्यायचं। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे पीठ भिजवून ठेवायचं, म्हणजे कसं होईल ते छान भिजून जाईल। आता तोपर्यंत काय करायचं, वरणाची तयारी करूयात। वरणामध्ये 1 कांदा आणि 1 टोमॅटो मी घेतलेला आहे, तो छान चिरून घ्यायचा। कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचा। वरणामध्ये बाकीच्या कुठल्या भाज्या घालायची गरजच पडत नाही, आणि कांदा आणि टोमॅटो तर घरात असतंच। तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले ना तरी तुम्ही पटकन हे असा बेत बनवू शकता। थोडा वेळ लागतो पण अप्रतिम असा बेत तयार होतो। तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये, अगदी नाश्त्यामध्ये सुद्धा हे बनवून खाऊ शकता। खूपच चविष्ट लागतं। असं बारीक कांदा चिरून झाल्यानंतर मी 1 टोमॅटोही चिरून घेणार आहे। ह्याच्यामध्ये चिंच वगैरे घालण्याची आवश्यकता नसते, आपण टोमॅटो घालतो आणि साधं सिंपल फोडणीचं वरण बनवायचं आहे। ह्याच्यामध्ये बाकीचं काहीही वेगळं घालण्याची गरज पडत नाही। आता तुम्हाला तिखटपणासाठी मिरची हवी असेल तर तुम्ही एखादी हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालू शकता, पण मी इथे मसाले घालणार आहे त्यामुळे मी इथे मिरची बिलकुलही घालणार नाही आहे। पण तुम्हाला जर का मिरची घालायची असेल तर इथे तुम्ही मिरची घालू शकता। अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो आपला चिरून तयार झालेला आहे। तर आपल्याला ह्याच्यासाठी फोडणीच्या वरणासाठी कोथिंबीर तर खूप गरजेची असते, त्याचा खूप सुंदर असा वास येतो, आणि कढीपत्ता, ह्या 2 गोष्टीही महत्त्वाच्या असतात। अशा पद्धतीने आपली तयारी झालेली आहे। आता काय करूयात, एका पातेलीमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि
आता आपण बट्टीची तयारी करूयात. तर तिथे मी कणिक पुन्हा एकदा छान एकजीव करून घेते आणि एकजीव करून झाल्यानंतर आहे ना याची आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या. तर असं गोलाकार आपण फिरवून घ्यायचं आणि लाटी पाडून घ्यायची. सुरीने असं कापून घ्यायचं म्हणजे सारख्या लाट्या पडतात. तरी माझी ही लाटी थोडी छोटी झाली म्हणून मी 1.5 लाटी घेऊन त्याची एक लाटी करून मग लाटून घेतलं, कारण की लाटी जरा थोडीशी मला छोटी वाटत होती. आता असं लाटून घ्यायचं व्यवस्थित. छान याच्यात जिरं आणि ओवा घातलेला आहे, त्याचा इतका खमंगपणा इतका सुंदर लागतो ना. तुम्ही नक्की ह्याप्रमाणे एकदा ट्राय करून बघा. आणि चिटकत बिलकुलही नाही, पण जर इथे चिकटत असेल तर याला थोडंसं कोरडं पीठ जरी लावलं ना तरी चालू शकतो. आता वरून तेल लावून घ्यायचं आणि हे बघा मी ज्याप्रमाणे करते आहे ना त्याप्रमाणे दुमडून घ्यायचं. हे बघा दोन्ही बाजूने मी दुमडून घेतलं. मग पुन्हा एकदा असं दुमडून घ्यायचं आणि मग काय करायचं, दोन्ही बाजूंनी असं गोल गोल करत यायचं. म्हणजे कसं होतं की आपल्याला जी बट्टी आहे ना ती लेयर्समध्ये पाहिजे ना, म्हणजे त्याच्या लेयर्स अशा चांगल्या निघाल्या पाहिजेत आणि त्या कुरकुरीत व्हायला पाहिजे. त्यामुळे हे असं करून घ्यायचं. आता व्यवस्थित हे असं पॅक करून एकदम हलक्या हाताने आपल्याला बट्टीची आकार द्यायचा ह्याला. जास्त दाबून केलं तर मग एवढ्या लेअर जे आपण आतमध्ये तयार केलेल्या आहेत ना त्या निघून जातील. हे बघा अशा पद्धतीने बट्ट्या तयार करून घ्यायच्या. आता ह्याला एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ह्या बट्टी सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत. हे बघा मी सगळ्या अशा पद्धतीने तयार करून घेतल्या आहेत. फार जास्त दाबून असं तुम्ही जर का लाटी तयार केलीत ना शेवटी तर मग त्याच्या आतल्या लेयर्स निघून जातील. आता हे गरम पाण्यावरती ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण मोठ्या गॅसवरती 10 मिनटं वाफवून घ्यायचं, म्हणजे ते छान शिजतात. तोपर्यंत आपण वरण आता आपलं तयार झालेलं आहे ते हटवून घेऊयात. ह्याच्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे पाणी घालून छान व्यवस्थित असं हटवून घ्यायचं. मी आता इथे मिक्सरने हटते आहे, तुम्ही रवीनेसुद्धा हटवून घेऊ शकता. वरण खूप छान शिजलेलं आहे हे, त्यामुळे सहज हटलं गेलं ते. आता 10 ते 15 मिनटानंतर हे बघा चेक करून घ्यायचं शिजलेली आहे की नाही. बघा चिकटलेलं पण नाही आहे. गॅस बंद करून ते थंड होऊ द्यायचं आणि वरणाला फोडणी देऊन घेऊयात तोपर्यंत. आता वरणामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून वरून 1 चमचाभर मोहरी घातली, कढीपत्ता घातला, नंतर चिरलेला जो कांदा होता तो कांदा घालून घेतला. आधी कांदा व्यवस्थित छान परतून घ्यायचा, कारण की काय होतं जर का कांदा परतून नाही घेतला ना तर मग तो कच्चा राहतो, कच्चेपणा राहतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ब्राऊन कलरवरती व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून झाला ना की मग नंतर टोमॅटो घालून घ्यायचा. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता टोमॅटो पण छान व्यवस्थित परतून घ्यायचा, कांद्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा परतून झाल्यानंतर मग मसाले घालायचे, तोपर्यंत मसाले घालायचे नाहीत. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, नंतर अजून मी ह्याच्यामध्ये 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे, नंतर 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं हे मसाले घातल्यानंतर. आणि हे मसाले घातलेले आहेत त्यामुळे मी मिरची घातलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादी मिरची घालू शकता. आणि तिखटपणा तुम्हाला जसा कमी जास्त हवा आहे तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यावरती आपण ही हटलेली डाळ घालून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा कलरही छान येतो आणि ह्याला काही तरी वगैरे आपल्याला आणायची नाही आहे, कारण की आपण हे फोडणीचं सिंपल वरण बनवतो आहे, त्यामुळे तरीची गरज नसते ह्याला. आता छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग पाणी घालून घ्यायचं. पाणी जरा जास्त घालायचं, कारण की पातळ थोडंसं झालं पाहिजे आणि आपल्याला शिजवायचं आहे थोडंसं ते, त्यामुळे. तर पाणी थोडंसं जास्त घालून व्यवस्थित असं उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आपलं वरण तयार झालं. हे बघा आता छान उकळी आली की अगदी शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्याच्या आधी नाही, कारण की कोथिंबीर शेवटी घातली ना की मग त्याचा खूप छान असा वास राहतो. नाहीतर काय होतं त्याचा वास मरून जातो जर का आपण आधीच कोथिंबीर घातली तर. त्यामुळे अगदी वरण काढायच्या वेळेला कुठलीही भाजी पण तुम्ही घालायची असेल ना तर कोथिंबीर वर घालून घ्यायची. झालं वरण तयार. आता काय करायचं, आता आपण जी बट्टी तयार करणार आहोत ना त्याच्यासाठी आधी तेल घ्यायचं एका कढईमध्ये आणि ते गरम करत ठेवायचं. मग बट्टी चिरून घ्यायची, तोपर्यंत तेल आपलं गरम होईल. हे बघा आता ही बट्टी व्यवस्थित गार झालेली आहे. तर आता काय करायचं, चिरून घ्यायचं. आता मी इथे 4 भाग ह्याचे करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने 4 भाग करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ह्याला छान अशा आतमध्ये लेयर्स आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लेयर्समध्ये बट्टी
कट करता येते आणि तळल्यानंतर अजूनही छान त्याला लेयर्स येतात. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचं. बरेच जण हे पीठ मळताना ह्याच्यामध्ये हळदही घालतात. तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही हळदही घालू शकता, कलरही छान येतो. पण मी कधी ह्याच्यामध्ये हळद घालत नाही, त्यामुळे मी हळद नाही घातलेली इथे. आता तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपली ही जी बट्टी आहे ते सगळ्या तळून घ्यायच्या. जेवढ्या बसतील तेवढ्या ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित साधारण लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा गॅस आणि व्यवस्थित तळून घ्यायची. म्हणजे काय होतं, जास्त एकदम मोठा गॅस ठेवलात ना तर ते फक्त वरून लाल होईल आणि आतून कच्चेपणा राहील त्याच्यामध्ये. आणि बारीक गॅसमुळे काय होईल, तेल खाईल. त्यामुळे लो टू मीडियम ठेवायचं आणि व्यवस्थित साधारण 5 ते 6 मिनटं कॉन्स्टंट असं हलवत बट्टी छान तळून घ्यायची. खूप छान असा बेत तयार होतो. हे बघा, आता आपलं झालेलं आहे तयार. तुम्ही ह्याच्या लेयर्स पण बघू शकता. खूप अप्रतिम अशा लेयर्स येतात आणि खायला पण खूप छान लागतं. एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. हे बघा, ह्याच्या लेयर्सच बघून तुम्हाला कळेल की किती छान अशी बट्टी तयार झालेली आहे. आता बाकीच्याही आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात. साधारण हे सगळं 3 लोकांसाठी व्यवस्थित सफिशियंट होतं, एवढं प्रमाण आहे. तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही ह्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये करू शकता. पण हे 3 लोकांसाठी व्यवस्थित असं परफेक्ट प्रमाण आहे. आता हे बघा, मी या उरलेल्या सगळ्या बट्टी ह्याच्यामध्ये घालून तळून घेते आहे. हा पौष्टिक नाश्ताही होतो, पौष्टिकही होतो जेवणात. संध्याकाळच्या वेळेला तर आपण एकदम शॉर्टकट काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो ना. रोज सकाळ संध्याकाळ आपण वरण भात भाजी पोळी बनवत नाही. मग अशा वेळी काय होतं, संध्याकाळच्या वेळेला आपण डाळ ढोकळे किंवा काही जण त्याला वरणफळंही म्हणतात ते, किंवा आपण काहीतरी डाळ खिचडी वगैरे असं बनवतो. त्याच्यापेक्षा हे अशा पद्धतीने डाळबट्टी जरी बनवली ना तरी छान असा बेत होऊ शकतो. हे बघा, आता ह्याला पण लेयर्स किती फुटल्यात बघा, किती छान लेयर्स आल्यात. हे पण 5 मिनटं असंच तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर मग काढून घ्यायचं. पण कॉन्स्टंट हलवत राहायचं, कारण की सगळ्या बाजूने ती छान तळली गेली पाहिजे. हे बघा, व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी तळली गेलेली आहे. हे बघा, ह्याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता, खूपच छान ह्याला लेयर्स आलेले आहेत. अशा पद्धतीने तळून घ्यायचं व्यवस्थित. मी आधी वरणफळं बनवायचे, पण वरणफळांपेक्षा जास्त हा पदार्थ घरातल्यांना खूप आवडायला लागला. एकदा बनवला आणि सगळ्यांनाच प्रचंड आवडला. कारण की ह्याच्यात आपण तळून घेतो ना, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो ना, तर ते अजूनच खूप छान लागतं. वरणफळांपेक्षा हा पदार्थ खूप छान लागतो. आणि बट्टी असं चुरून त्याच्यावरती वरण घालून साजूक तूप घालायला विसरायचं नाही. साजूक तूप भरपूर असं घालून घेतलं ना की बट्टी अप्रतिम अशी तयार होते. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.